दुपारी उठून बघितलं तर खूप छान असा पाऊस येत होता. तर पाऊस बघा खूप रिमझिम येते आणि वातावरण खूप छान असं झालं होतं. तर मला वाटलं की चला काहीतरी चटमटीत असं बनवूया. तर मी गेली किचनमध्ये, फ्रीज खोलला तर फ्रीजमध्ये मला भुट्टे दिसले. तर मी म्हटलं चला काही ना काही तर भुट्टेचं आपण छान असं स्नॅक्स बनवून खाऊया. तर त्याला तर वेळ लागणार होतं. तर मी सोबतच चहासुद्धा केला आणि चहा पीत पीत छान असे कॉर्न आहे ना त्याचे मी दाणे काढून घेतले. तसं थोडं टफ आहे काढायसाठी कारण वेळ बराच लागतो. तरीसुद्धा खायचं तर होतं कारण वातावरण हे खूप छान होतं. तर त्यामुळे मी म्हटलं की राहू द्या, खाणार तर आज मी आहेच. तसंही आपण स्वतःसाठी थोडंफार जगायला तर पाहिजेच. आपण दिवसभर सकाळपासून उठून संध्याकाळपर्यंत फक्त दिवसाचे कामं करतो. तसेही आता मी 1 ते 2 दिवस झाले घरीच आहे. त्यामुळे मी थोडी आळशी झालेली आहे. तर दुपारची झोप जर घेतली तर आळस हा नक्कीच येतो. तर त्यामुळे मी घेतले हे काढायला. काढता काढता थोडा वेळच झाला. तर पाऊस तर हा चालूच होता. मी म्हटलं चला पावसात तर आज आपण आनंद घेणारच आहे. तर छान असं एक भुट्टा मी काढून घेतला. तसं पहिले मला भुट्टा हा अजिबात आवडत नव्हता कारण लहानपणी आमच्याकडे भुट्टे ही खूप सारे शेतातून येत होते. पण ते खायचे आणि अशा प्रकारे खायचे हे तर माहीतच नव्हतं. पण आता भुट्टे हे विकत आणून चला असू द्या. तर मी कॉर्नमध्ये थोडं पाणी घालून घेतलं आणि याला लागणारे साहित्य म्हणजे फक्त सांबार आणि हिरवी मिरची. तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही ओनियन, टोमॅटो, आणखी काकडी वगैरे जे काही तुम्हाला वाटत असेल तुम्ही यामध्ये घालू शकता. पण मी एकदम सिंपल प्रकारे करत आहे. तर मी गॅसवर एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि जे कॉर्न आहे ना भुट्टा जो मी त्यामध्ये टाकून दिला. सोबतच थोडं पाणी टाकलं आणि त्यामध्ये थोडं मीठ घालायचं. म्हणजे जेव्हा ते उकडते ना थोडं तर छान असं लागते. तर तुम्ही म्हणत असाल की असं कोणी खाते का? तर मला हा असाच आवडतो. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. तर कोणाला आवडतो तो भाजून आवडतो, कोणाला उकडून आवडतो. तर मला ना ह्या प्रकारे खायला आवडतो. तर मी इथे छान असा उकडून घेतला. फक्त 2 मिनिट उकडून घ्यायचा, जास्त एकदम त्याला शिजवत नाही बसायचं आहे. आता त्यामध्ये काढून ठेवलं, पाणी वेगळं केलं आणि त्याला वेगळं करून ठेवलं थोडं थंड व्हायसाठी. आता एका पॅनमध्ये अवघं थोडं 1 चम्मचपेक्षा कमी तेल टाकायचं. जर आवडत असेल तर, नाही तर तुम्ही जर डाएटवर असेल तर ऑइल जर तुम्ही खात नसेल तर तुम्ही तसंही सुद्धा करू शकता, खाऊ शकता. पॅनमध्ये थोडेसे 2 मिरची घातली, थोडं जिरं घातलं, छान तडतड दिला आणि त्यामध्ये हे कॉर्न टाकले. छान परतून परतून घेतले आणि एका प्लेटमध्ये छान सर्व केले. तर बघा गरमागरम मला हे एकदम सिंपल प्रकारे हे असे कॉर्न खूप जास्त आवडते. तर तुम्हाला वरून जर लेमन आवडत असेल तर लेमन टाकू शकता. कांदा, टोमॅटो अथवा तुम्ही जर कोणी आलू भुजी असते ना ते सुद्धा टाकते. पण मला हे सिंपल असेच आवडतात म्हणून मी माझी रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर केली. तर चला पावसाचा आनंद घेत आपण खाऊया. तर बघा माझ्यासोबत असं फ्रँक झालेला होता. तर तो असा की मी बनवेपर्यंत पाऊस हा निघून गेला. तर बाहेरचं वातावरण बघूनच मी एन्जॉय केला आणि खात बसले. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.